हॅलो. सध्या मी ॲडमिट आहे मुंबईच्या जे हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर नाईक यांनी मला हा लॅपटॉप वापरण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे मी लिहू शकतो की मला काय झालंय आणि मी इथे कसा आलो. माझं नाव आहे आदित्य म्हात्रे. मी 16 वर्षांचा आहे आणि मला बहुतेक काहीतरी मानसिक विकार झाला आहे. मला एवढंच डॉक्टरांच्या बोलण्यातून कळलं, कारण माझं डोकं प्रचंड दुखत होतं. मला खूप वेळा पॅरासेटामॉल दिली होती, पण ही डोकेदुखी आता कायमचीच वाटत आहे. पण मला आता नाही फरक पडत. मला हे सगळं लिहिलंच पाहिजे. असो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी इथे कसा? तर झालं असं, 4 दिवसांपूर्वी मी माळ्यावर चढलो होतो. माझी 10वीची पुस्तकं रद्दीत देण्यासाठी काढायची होती. मला सगळ्याच विषयांचा तिरस्कार वाटायचा. गणित, इतिहास, इंग्रजी, खास करून इंग्रजी. अगदी नावडता विषय. तर मला माझी पुस्तकं ठेवली होती तिथेच सापडली. ठेवली म्हणण्यापेक्षा कोपऱ्यात टाकून दिली होती आणि आता त्यावर धूळ पण साचली होती. मी क्षणभर त्याकडे पाहिलं. मला त्याकडे शेवटचं पाहावं लागणार होतं. मी सगळी पुस्तकं काखेत धरली. मी लगेचच कपडे बदलण्याचं ठरवलं. पण तेवढ्यात माझं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. तिकडे लक्ष कसं गेलं आठवत नाही, पण मी पुस्तकं तशीच टाकली आणि ती वस्तू उचलली. ते लाल रंगाचं CD कव्हर होतं, सर्वसाधारण पुस्तकाच्या आकाराएवढं. त्यावर दोन्ही बाजूंना काहीही लिहिलेलं नव्हतं. मी एक्सायटेड झालो. पूर्वीच्या घरमालकांचा एखादा कम्प्युटर गेम राहिला असावासा वाटला. मला गेम खेळायला खूप आवडायचं, म्हणून मी तो माझ्या डेलवर खेळण्यासाठी उत्साही होतो. पण मी जेव्हा कव्हर उघडलं, त्यावर काही गेमसारखी डिझाईन वाटत नव्हती. फक्त काळ्या मार्करने लिहिलं होतं, चार्टरूम 98. तो गेम नसल्याने माझा उत्साह थोडा कमी झाला. पण कोणीतरी इतकी मेहनत घेतली आहे CDवर चार्टिंगची सोय करण्याइतपत, तेही सध्या इंटरनेटवर चार्टिंगचे इतके सहज पर्याय असताना. ते काहीतरी वेगळं असेल असं वाटलं. मी ती CD माझ्या जुन्या लॅपटॉपमध्ये इन्सर्ट केली. एक लाल बॉक्स स्क्रीनवर आला. मला समजलं नाही त्याचं काय करायचं. मग काही क्षण तसाच बसून राहिलो. अर्ध्या मिनिटाने संपूर्ण स्क्रीन ब्लँक झाली आणि अक्षरं झळकू लागली. वेलकम टू चार्टरूम 98. काय अर्थ होता 98 नंबरचा? नंतर मध्यभागी पांढरा टेक्स्ट बॉक्स ओपन झाला. मला सुचेना मी काय टाईप करू. मी रँडम टाईप केलं, हॅलो. मी काही उत्तराची अपेक्षा केली नव्हती, पण मला रिस्पॉन्स मिळाला. आनंद देशमुख नावाच्या व्यक्तीने रिप्लाय केला, गुड आफ्टरनून. ही व्यक्ती खरी असण्याचा प्रश्नच नव्हता. ही चार्टरूम CD फक्त माझ्याकडे होती. मग मला लक्षात आलं, हे ते चॅटबॉट असेल, इंटेलिजंट सॉफ्टवेअर, जे तुम्हाला तुमच्या मेसेजनुसार रिप्लाय करतं. पण तरीही ते मला विचित्र वाटत होतं. मी या घरात 6 वर्षे राहिलो होतो, पण ही CD मला कधीच सापडली नव्हती. ती जुन्या घरमालकांची असावी. पण त्या अडाणी म्हाताऱ्या जोडप्याकडे कम्प्युटर होता का? असो, तर मी संभाषण वाढवण्याचा प्रयत्न केला.
मला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती तरबेज आहे ते बघायचं होतं. आज हवा कशी प्रसन्न आहे ना. मी लिहिलं. 3 सेकंदांच्या आत मिस्टर देशमुखांचा रिप्लाय आला. नाही, आज ढगाळ वातावरण आहे. मी थक्क झालो. आज खरंच ढगाळ वातावरण होतं. मला खरं तर माहीत नव्हतं. मी वळून खिडकीतून पाहिलं तेव्हा मला जाणवलं. बहुतेक चार्टबॉर्डला तसं प्रोग्राम केलं असावं. तसाही जुलै महिना होता. पुस्तकं रद्दीत टाकायचा कार्यक्रम मी उद्यावर ढकलला. तुमचा आवडता सिनेमा कोणता? मला उत्तर मिळालं. मला सिनेमे नाही आवडत. मी लावणीचे कार्यक्रम बघतो. लावणी? हा वयस्कर गृहस्थ असेल का? तुमचं वय काय? मी रिप्लाय दिला. हा प्रश्न बॉटला आवडला नाही तरी चालेल. त्याला काहीतरी उत्तर द्यावंच लागलं असतं. उत्तर होतं, मी तुला माझ्याबद्दल सांगतो. माझा जन्म 1867 साली झाला. माझं बालपण माझ्या 2 बहिणींसोबत गेलं, ज्या मला अजिबात आवडायच्या नाहीत. ओके, ज्याने कोणी हे प्रोग्राम केलं होतं त्याची विनोद बुद्धी छान होती. मी हसत हसत टाईप केलं. अच्छा, तर मी 2098 मध्ये जन्मलो होतो आणि मला 2 जुळे भाऊ होते जे एलियन्स होते. ते बुगालू ग्रहावरून आले होते आणि मी परमपिता परमेश्वर आहे. मी विचार करू लागलो, हा अतिवृद्ध माणूस आता काय बोलेल. मला माहीत होतं हे चार्टबॉट आहे, पण मी जरा वेळासाठी हा खरा माणूस समजून बोलू लागलो. तो म्हणाला, खरंच? मस्त. तुम्हाला भेटून छान वाटलं मिस्टर परमेश्वर. तुमच्या भावांनी इथल्या कोणाला अजून पळवून नाही नेलं? मी पुन्हा दचकलो. ज्याने कोणी हे बनवलं आहे फारच दर्जेदार काम केलंय. मी टाईप केलं. हो, ते लहान मुलांना पळवणारे एलियन्स आहेत आणि ते कधी कधी CD पण पळवतात. देशमुखचा रिप्लाय आला. मी आता जरी CD वाटत असलो तरी मी कधी काळी माणूस होतो. मला कळेना तो काय बोलत आहे. त्याच्या बोलण्यातली ती उदासी, ते बारीक तपशील ऐकून मी भांबावून गेलो. ते सगळं खरं वाटलं. अगदी खरं. आणि आश्चर्यात भर पडली त्याच्या पुढच्या मेसेजने. तुला समजत नाही, मी स्पष्टपणे सांगतो. माझ्या बहिणी ज्या मला आवडायच्या नाहीत त्यांचा अपघात झाला. माझं शरीर आता भीतीने थंड पडू लागलं. हे फक्त चार्टबॉट नव्हतं. हे काहीतरी सायको चार्टबॉट असेल किंवा ही काही मस्करी असेल. मी त्याची रिॲक्शन पाहण्यासाठी टाईप केलं. तुम्हाला माहीत आहे का माझ्या भावांनी हल्ली अजून काय काय केलंय? आणि आतापर्यंतचा मला सर्वात मोठा आश्चर्याचा धक्का बसला. रिस्पॉन्स होता, तू एकुलता एक मुलगा आहेस आदित्य. ही मात्र हद्द झाली होती. मी भराभर टाईप केलं. तू नक्की आहेस तरी काय? हे उत्तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने देणं शक्य नाही. तो म्हणाला, मी तुला एक गोष्ट सांगतो आदित्य. तुला माहीत आहे का तुमच्या जुन्या घरमालकांचं काय झालं?
मी मूर्खासारखं बसून लॅपटॉपच्या स्क्रीनकडे पाहत होतो. पुढची ओळ आली. तेच झालं जे माझ्या 2 बहिणींचं झालं. माहीत आहे ना, मी त्यांचा तिरस्कार करायचो. खूप झालं. मी कर्सर क्लोजच्या बटणावर नेला. मला ही भयंकर गोष्ट थांबवायची होती. प्रोग्राम क्लोज झाला. मला बरं वाटलं. मी फक्त 5 मिनिटं चॅटिंग केलं, पण मला ते तासांसारखं वाटलं. जेव्हा मी लॅपटॉप शटडाऊन करण्याचा प्रयत्न केला, विचित्र गोष्ट घडली. तो अनरिस्पॉन्सिव्ह झाला आणि चॅट रूम आपोआप उघडली गेली. स्क्रीनवर एक मेसेज झळकला. तू अजून सगळं जाणून घेतलं नाही आहेस. मी धडाधड उत्तर टाईप केलं. तू माझा लॅपटॉप झपाटला आहेस काय? थांबव हे सगळं. आणि तेव्हा ते घडलं. आनंद देशमुखने पुन्हा टाईप केलं आणि आता फॉन्टची साईज मोठी झाली होती. मला फक्त माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. प्रत्येक शब्दागणिक धडधड वाढतच जात होती. माझा संपूर्ण चेहरा घामाने भिजला होता. तो मेसेज होता, तुझ्या मागे बघ. त्या क्षणी सगळं जग थांबल्यासारखं वाटलं. आता मला खरोखर काळजी वाटायला लागली. एक मन म्हणत होतं, मागे काहीतरी आहे, आणि एक मन म्हणत होतं, तिथे काही नाही आहे. मी माझे डोळे गच्च मिटले, दात घट्ट आवळून धरले आणि झटकन मागे वळलो. नाही, काहीच नाही. माझ्या चेहऱ्यावर क्षीण हास्य पसरलं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. मला वाटलं सगळं पूर्वीसारखं सुरक्षित झालं आहे. मी पुन्हा वळून माझ्या कम्प्युटर स्क्रीनकडे पाहिलं आणि मला काही कळायच्या आत मी त्याच्या कचाट्यात सापडलो. तो चेहरा होता, माणसाचा चेहरा, उघड चेहरा जो माझ्याकडे बघून खदाखदा हसत होता. माझ्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर झळकला. तो 25शीचा वाटत होता. त्याचे केस काळे होते. डोळ्यांमध्ये लालसर छटा होती. चेहऱ्यावरचे भाव उग्र होते. एका सेकंदाच्या 1 भाग फक्त इतका वेळ मी त्याची झलक पाहिली असावी, कारण त्यानंतर मी जोरात किंचाळलो आणि त्यानंतर 4 तास बेशुद्ध अवस्थेत होतो, असं डॉक्टर नाईक मला बोलले आहेत. ते सध्या माझी काळजी घेत आहेत. मला कशाचा सामना करावा लागला हे त्यांना माहीत नाही. तर मी आता इथे आहे, हॉस्पिटलच्या बेडवर. सकाळचे 4:30 वाजलेले आहेत आणि जगाला सांगण्यासाठी ही माझी गोष्ट लिहित आहे. हे टाईप करताना सुद्धा मला खूप भीती वाटतेय की मला पुन्हा कदाचित तो चेहरा दिसेल. मी त्या धक्क्यातून अजून सावरलो नाही. माझ्या डोळ्यांभोवती काळी वर्तुळ जमा झाली आहेत, कारण मी त्या घटनेनंतर झोपलोच नाही आहे. मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण सतत डोळ्यांसमोर तो चेहरा येतो. आता मी ही गोष्ट लिहिली आहे, तर मी सर्वांना विनंती करतो की काळजी घ्या. तुम्हाला अशी सीडी सापडली तर ओपन करू नका, फेकून द्या. मी आता 3ऱ्या मजल्यावरून उडी मारणार आहे, कारण हे आता मला सहन होत नाही. मी प्रचंड घाबरलो आहे. मला आता मरायचंय. आणि नको, पुन्हा सांगतो, आनंद देशमुखला शोधू नका. तो खरा असेल किंवा नसेल,
पण तो तुम्हाला वेड लावू शकतो.